जय शिवराय भावा. जर 2026 मध्ये तू प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्याचा तुझा विचार चालू आहे. मी तुला एक प्रोग्रामिंग लँग्वेज सांगतो. ती तू शिकून घे भाई, जॉब फिक्स. आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव आहे, तुम्ही ओळखलंच असेल, पायथन, पायथन, पायथन. मित्रांनो, पायथन प्रोग्रामिंग लँग्वेजचं मार्केट बूम लय होणार आहे बरं का. खूप मोठ्या प्रमाणात बूम होणार आहे. खूप सारे प्रोजेक्ट्स आय-टी इंडस्ट्रीमध्ये येत आहेत पायथॉनवरचे. एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्समुळं पायथॉनची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात वाढते. खास करून एआयमुळे. एआयचे टूल्स बाई पायथॉननेच बनत आहेत. पायथॉनकडे खूप साऱ्या लायब्ररीज आहेत ज्याचा यूज करून एआयचे टूल्स बनत आहेत. त्यामुळे पायथॉनची डिमांड खूप वाढणार आहे. त्यामुळे 2026 मध्ये जर प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची असेल तर पायथॉन इज अ बेस्ट चॉईस. मग असं नाही की मग ती जावा, सी, सी प्लस प्लस त्याची काही व्हॅल्यू नाही मित्रांनो. ते त्यांच्या लेव्हलला ठीक आहेत. पण एआयचा जर विचार केला, जर करियर भावा तू एआयमध्ये बघतोय, पायथॉन शिकलंच पाहिजे. शिकलंच पाहिजे पायथॉन. आता जावा, सी, सी प्लस प्लस, जावास्क्रिप्ट त्या प्रोग्रामिंग लँग्वेज त्यांचं एक वेगळं मार्केट आहे. बट एआयच्या फील्डमध्ये ते जास्त त्यांची आपण म्हणू शकतो ना बूम नाहीये झालेला. पायथॉन, एआय, एआय, पायथॉन. त्यामुळं पायथॉन जर तुला शिकायचं असेल, अहो मी बॅच स्टार्ट करतोय पायथॉन विथ एस-क्यू-एल ज्याच्यामध्ये तुला परफेक्ट बनवेल. पायथॉनचे सगळे कोर कॉन्सेप्ट, लायब्ररीज, डेटाबेस कनेक्शन विथ मायएसक्यूएल आणि एस-क्यू-एल इन डेप्थ सगळं आपण स्टार्ट करतोय. नंबर दिसेल स्क्रीनवरती. लगेच WhatsApp कर मला. पायथॉन शिकायचं आहे, ते पण मराठीतून, ते पण एकदम सोप्या भाषेत. जय जिजाऊ, जय शिवराय.